Zee24 एक पाऊल पुढे. थेट पुण्याला जाऊयात. कुमारजी, दोन्ही पवार काका पुतण्यांना तुम्ही जवळून ओळखता. जसं अभयजी मगाशी ब्रेक पूर्वी म्हणाले की नेमकं कोण ही सूत्र हलवतंय, काका हलवतायत की पुतण्या हलवतोय ते नेमकं कळत नाहीये. तर तुम्हाला काय वाटतंय, कोण ही सगळी सूत्र हलवत असेल? हितसंबंधाच्या दृष्टीने अजित पवार हलवत असणार आणि शरद पवार एकूण राष्ट्रवादी पार्टीच्या दृष्टीने चालवत असणार. काही केलं तरी शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर काम केलेले नेते आहेत. त्यांना त्याचे ताणेबाणे माहिती आहेत आणि याचे परिणाम काय होणार हे त्यांना माहिती आहे. जर महाराष्ट्रामध्ये सरकार पडलं तर याच्यात केंद्रामधूनही एनसीपीला, राष्ट्रवादी काँग्रेसला तिथूनही राजीनामे द्यावे लागतील, देणं भाग पडेल. तर आणि मग त्यानंतर जे राष्ट्रवादी चित्र होईल ते पूर्णतः एक प्रादेशिक पक्ष असं होईल. ते शरद पवारांना नको असणार. म्हणजे आहे आज तो प्रादेशिक पक्ष, पण निदान त्याला एक टोपी घातलेली ती राष्ट्रीय पक्षाची, ती टोपी सुद्धा काढून टाकली, उघड ते झाले. तर मग राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे हे सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र येऊ शकतात आणि ते शरद पवारांना त्या बाबतीत ते राष्ट्रीय आहेत, त्यांना ते मान्य होणार नाही, असं घडू नये असं त्यांना वाटेल. आता त्यांच्या पुढे प्रश्न असा आहे की हे सगळं न समजणाऱ्या अजितदादा आणि त्यांच्या अनुयायांना कसं समजायचं, हा पेच आहे त्यांच्या पुढे. कारण अजितदादा त्यांचं वगैरे म्हणणं असंच की आमचं त्यांनी फाईल का पाहिली. आता फाईल का पाहिली तर राज्यपालांनी पत्र लिहिल्यानंतर मुख्यमंत्री नावाचा जो पदावर असेल त्याला मागवावीच लागते फाईल. अजितदादा तिथं असते तरी त्यांना फाईल मागवलं, कोर्टाने काय मागितलं, फाईल मागवावीच लागते ना. म्हणजे असा किती करार केला की तुमच्याकडे काय उद्योग तुम्ही करतात आम्ही डोळे झाक करू, आमच्याकडे तुम्ही डोळे झाक करा, तरी असं चालत नाही ना. मुख्यमंत्री पदच असं आहे की त्यांच्याकडे काही ना काही गोष्टी कंपल्सरी कराव्याच लागतात. तर त्याचा राग धरून चाललं नाही. अजित पवारांनी समजून घ्यायला पाहिजे ना, उद्या ते मुख्यमंत्री होतील, उद्या दुसरं कोणी उपमुख्यमंत्री असेल तर त्यावेळेला सेम प्रश्न येतील. तर केव्हाही सर्व वेळेला लागू होईल असे फॉर्म्युले राजकारणात वापरायचे असतात. मला आत्ता या क्षणाला काय सोयीचं आहे असं घ्यायचं नसतं. हा समंजसपणा शरद पवार देऊ शकतील अजित पवारांना, असं मला शरद पवार एक मित्र म्हणून वाटतं. तो दिल्यानंतर हा प्रश्न बराचसा खाली येईल. म्हणजे आज जो तापला आहे तेवढा तापला नाही. कारण अजित हे शरद पवार साहसी कृत्य करण्याच्या भानगडीत कधी पडत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. असं कॅल्क्युलेटेड असतं. तर यांच्यामध्ये थोडासा अजित पवारमध्ये साहसवाद आहे, कॅल्क्युलेशन्स कमी आहेत. ते साहसवाद तरुण मंडळींना आवडतो, मजा वाटते की बाबा काय असं, पण तो टिकाऊ नसतो. आपल्यासोबत अभयजी सुद्धा आहेत. अभयजी, एकंदरीत जसं आता कुमारजी म्हणाले की हा समंजसपणा अजित पवारांनी दाखवणं खूप आवश्यक आहे. जो मुरब्बीपणा, जो समंजसपणा शरद पवारांकडे आहे त्यातून ते चांगला निर्णय घेण्याची अपेक्षा पण आपण करूयात. पण एकंदरीत जर का राष्ट्रवादी काँग्रेस या दबाव तंत्रात जिंकलं तर काय वाटतंय, मुख्यमंत्रीपदी काँग्रेसला दुसऱ्या कुठल्या व्यक्तीची जर नियुक्ती करावी लागली तर कोण असू शकते ती व्यक्ती, काय वाटतंय तुम्हाला त्या बाबतीत? काँग्रेस मला नेतृत्व बदल करेल मला असं अजूनही वाटत नाही. एक जसा वेळ आली तर नारायण राणे किंवा बाकी काँग्रेसमध्ये कोण मुख्यमंत्री होईल आणि कोण कुठल्या पदावर बसेल हे काही सांगता येत नाही. बाबासाहेब भोसले हे नाव आपल्याला लक्षात असेल, कुठल्याही कोणाच्याही अपेक्षा नसताना ते मुख्यमंत्री पदावर आले होते. त्यामुळे त्याच्याबद्दल काही आश्चर्य वाटायचं कारण नाही, कुठलंही नाव येऊ शकतं. पण तशी परिस्थिती आज नाही आहे. कुमारजी मगाशी म्हणाले ते अगदी बरोबर आहे की पूर्वी मी एक सातत्याने एक सूत्र मांडत आलोय की या सरकारमध्ये पूर्वी दोन सरकारं चालत होती, एक राष्ट्रवादीचं आणि एक काँग्रेसचं. आणि हे नवीन मुख्यमंत्री आल्यानंतर जे की कायम दिल्लीत होते, महाराष्ट्राच्या राजकारणाशी त्यांचा काहीही संबंध नव्हता पृथ्वीराज चव्हाणांचा. त्यामुळे स्वाभाविकच त्यांचे कुठल्याही दगडाखाली इथे हात अडकलेला नाहीये. त्यांनी सर्व एकत्र सरकार केलं आणि त्यांना दिल्लीतनं एक स्पष्ट संदेश होता की राष्ट्रवादी काँग्रेसची जी घोडदौड चालू आहे ती कुठेतरी थांबवली पाहिजे. त्यामुळे ते ब्रीफ घेऊनच ते मुंबईत आले होते. दुसरं त्यानंतर झालं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विदर्भामध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसने अन्य पक्षांशी हातमिळवणी करून काँग्रेसला जो धोबीपछाड दिला
त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना त्याचा फार दिल्लीत त्याचा जाब देताना मुख्यमंत्री म्हणजे त्यांना कठीण झालं त्याचं उत्तर देणं. या सगळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची भूमिका अधिक कडक झालेली दिसते. सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याचा मुद्दा म्हणजे ज्या मुद्द्यावर विरोधकांनीही कधी मागणी केली नव्हती अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. आणि ज्यावेळेस मग हे त्यापूर्वीच्या आपण आधी लक्षात घेतलं तर हे दोन काँग्रेसचं आपलं बरं चाललं होतं, म्हणजे खाताना बोलू नये आणि भांडू नये त्या पद्धतीने काम आपलं दोघांचं चाललं होतं. पण नंतर सुरू झाले ते वाद आणि त्या वादाचं मग ते हळूहळू ते वाद चिघळत गेले आणि ते आता अजित पवारांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या शैलीला साजेसं हे घेतलेले. फक्त एकच आहे की शरद पवारांच्या राजकारणात कुमारजी म्हणाले तसं एक एस्केप रूट असतो, ते तुटेपर्यंत कधी ताडत नाहीत आणि त्याच्यात परतीची वाट कायम ठेवलेली असते. पण अजित पवारांनी आता आपण म्हणूया की टोकाची भूमिका घेऊन निर्णायक खेळी खेळायचं ठरवलेलं आहे. याची परिणिती आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील या आक्रमक गटाला थोपवण्यात पवारांना कितपत यश मिळतं आणि त्यांचं कितपत ऐकतात त्यावर सगळं अवलंबून आहे. अभयजी इतकी छान चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. कुमारजी तुम्ही सुद्धा इतकी छान चर्चा केली त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. एकंदरीत या अध्यक्षांकडे राजीनामा सोपवलेला आहे. या सगळ्याचं पर्यवसान कशात होईल? मुख्यमंत्रीपदी दुसऱ्या कुठल्या एका नेत्याची नियुक्ती काँग्रेस करेल का की राष्ट्रवादी काँग्रेसला आपला दबाव शांत करावा लागेल? शरद पवारांचा समंजसपणा इथे पुन्हा एकदा दिसेल का? त्यांच्यातला मुरब्बी राजकारणी पुन्हा दिसेल का? हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. इथे या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.